Welcome to Momentum Academy. 12th class Math 2 Maharashtra Board Chapter 2 Application of a Derivatives. So exercise 2.3 type 7 problem number 2. Problem number 2. Okay, problem fx is equal to x minus 1, x minus 2, x minus 3. Okay, multiply relation. Okay, x minus 1 bracket close, x minus 2 bracket close, x minus 3 bracket close on 0, 4. Problem right as it is. Okay, as fx is a polynomial function. fx a polynomial function आहे. ओके, आता fx is a polynomial function काय आहे? तर इथे x चा पॉवर डिजिट नंबर आणि प्लस मायनस रिलेशन, तर त्याला काय म्हणतो आपण? पॉलिनॉमियल म्हणतो. ओके, सो ऍज fx इज अ पॉलिनॉमियल फंक्शन, तर fx अ पॉलिनॉमियल फंक्शन आहे. ओके, सो fx इज अ कंटिन्यूअस ऑन 0,4, b fx इज अ डिफरेंशिएबल ऑन 0,4. ओके, तर इथे fx हा कंटिन्यूअस आहे 0,4, fx इज अ डिफरेंशिएबल आहे ऑन 0,4. ओके, म्हणजे इथे ऑल द कंडिशन ऑफ एलिमेंट आर सॅटिस्फाईड. ओके, तो कंटिन्यूअस आहे फंक्शन आणि डिफरेंशिएबल आहे या डोमेनला 0,4 0,4. ओके, मग आपल्याला काय लिहावं लागेल? तर ऑल द कंडिशन ऑफ एलिमेंट आर सॅटिस्फाईड. ओके, म्हणजे एलिमेंट काय आहे ते सॅटिस्फाईड आहे. ओके, बट व्हाय एलिमेंट सॅटिस्फाईड? Okay, reason fx is a continuous on 0,4, fx is a differentiable on 0,4. So all the condition of LMDT are satisfied. So LMDT are satisfied. To verify LMDT, आता आपल्याला LMDT व्हेरीफाय करायचं. ओके, पण टू व्हेरीफाय LMDT, तर मग LMDT व्हेरीफाय करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? We need to find c. c ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. ओके, बिलोंग टू 0,4. Okay, to verify LMDT, okay, we need to find c belongs to, okay, c belongs to 0,4. Okay, so problem right as it is. Again, fx is equal to x minus 1, okay, into x minus 2 into x minus 3. Okay, आता इथे तीन फंक्शन आहे मल्टिप्लाय मध्ये. ओके, पहा, फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट आणि थर्ड ब्रॅकेट. ओके, तर आपण जर डेरिव्हेटिव्ह काढतो म्हटलं याचा, ओके, तर आपल्याला प्रॉडक्ट रूल यूज करावा लागेल. ओके, तो प्रॉडक्ट रूल इझी झाला पाहिजे, त्याच्यासाठी काय करणार आपण? पहिले या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन करू. ओके, x मायनस 1 आणि x मायनस 2. मग आता मल्टिप्लिकेशन कसं करायचं आपल्याला? त्या x ना, ओके, त्या पूर्ण ब्रॅकेटला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर x इंटू x स्क्वेअर प्लस इंटू मायनस मायनस x इंटू 2 2x मायनस 1 इंटू प्लस x मायनस इंटू मायनस प्लस. ओके, 1 इंटू 2 2. ओके, ब्रॅकेट क्लोज x मायनस 3. ओके, आता x स्क्वेअर मायनस 2x मायनस x प्लस 2. ओके, इंटू x मायनस 3. ओके, या ठिकाणी लाईट टर्म आल्या -2x मायनस x मायनस 3 घेऊ शकतो आपण. ओके, बस आपण काय केलं? ते x स्क्वेअर मायनस 2x मायनस x प्लस 2, तर x स्क्वेअर ला पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, तर x स्क्वेअर इंटू x म्हणजे x क्यूब. ओके, प्लस इंटू मायनस मायनस. ओके, x स्क्वेअर इंटू मायनस 3 म्हणजे मायनस 3x स्क्वेअर, मायनस 2x इंटू x म्हणजे मायनस 2x स्क्वेअर, मायनस 2x इंटू मायनस 3 म्हणजे प्लस 6x, मायनस x इंटू मायनस प्लस x म्हणजे मायनस x स्क्वेअर आणि मायनस x इंटू मायनस 3 म्हणजे प्लस 3x, प्लस इंटू प्लस प्लस 2 इंटू x 2x प्लस इंटू मायनस मायनस 3 टू जा 6. ओके, सो x क्यूब लाईक टर्म पाहता येते. ओके, तिथे कोणती लाईक टर्म आली आहे? या ठिकाणी मायनस 3x स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. x स्क्वेअर सेम आहे म्हणजे लाईक टर्म मध्ये येते. नंबर कोणते? तर मायनस 3x स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर मायनस 5x स्क्वेअर आणि मायनस x स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर. तसंच प्लस 6x प्लस 3x प्लस 2x हे सुद्धा लाईक टर्म मध्ये येते. तर प्लस 6x प्लस 3x. ओके, प्लस 6x प्लस 3x प्लस 2x. ओके, तर प्लस 6x प्लस 3x 9x प्लस 2x 11x मायनस 6. ओके, सो सच दॅट एलिमेंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह ऑफ c इज इक्वल टू f4 मायनस f0 अपॉन 4 मायनस 0. ओके, बिग नंबर पहिले मायनस स्मॉल नंबर. ओके, आणि डायरेक्ट जे डोमेन दिलं बिग मायनस स्मॉल. ओके, इक्वेशन नंबर 1. सो सच दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ c इज इक्वल टू f4 मायनस f0 डिवाइड 4 मायनस 0. ओके, का बरं असं घेतलं आपण? आपल्याला c ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. LMDT सॅटिस्फाईड आहे, आता त्याला व्हेरीफाय करायचं आहे. ओके, मग कोणता फॉर्म्युला घेत असतो आपण? सच दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ c इज इक्वल टू f4 मायनस f0 अपॉन 4 मायनस 0. f4 ची व्हॅल्यू प्रथम करू आपण.